Hello student, today we are discussing the 8th standard chapter number 5 expansion formula in which the practice set number 5.1. First question is the expand. First is the a plus 2 multiply by a minus 2. अशा क्वेश्चन दिसायला कितीही अवघड असले तरी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. पुस्तकामध्ये जी पद्धत दिलेली आहे त्यापेक्षा वेगळी अशी पद्धत आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे, त्यानुसार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये ह्या ब्रॅकेटचा जो ए आहे याने पुढच्या ब्रॅकेटच्या पूर्ण ए मायनस 2ला मल्टिप्लाय करायचं, प्लस 2ने पण पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. देन वी गेट ए इंटू ए स्क्वेअर, ए इंटू 2 मायनस 2a प्लस 2 इंटू ए इज इक्वल टू 2a अँड 2 इंटू मायनस 2a इज इक्वल टू 4. देन minus 2a and plus 2a both are cancelled because minus 1 and plus 1 is equal to 0. So both are cancelled. We get a square minus 4. Then second question, a plus 2 and a minus 1. या क्वेश्चनमध्ये एने पूर्ण पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि प्लस 2ने पूर्ण पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. देन वी गेट ए इंटू ए स्क्वेअर, ए इंटू 1 मायनस ए प्लस 2 इंटू ए 2a and 2 इंटू मायनस 1 इज इक्वल टू मायनस 2 मायनस ए प्लस 2a विच इज इक्वल टू a. Then we get a square plus a minus 2. Then the third question is the m minus 4 and m plus 6. m into m plus 6 minus 4 into m plus 6. Then we get m into m is m square, 6 into m is 6m and minus 4 into m 4m and 6 into 4 6 into minus 4 which is equal to minus 24. So 6m minus 4m is equal to 2m. Then we get m square plus 2m minus 24. Then the fourth question is the p plus 8 and p minus 3. Then ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला पहिल्यासारखंच करायचं आहे. पीने p minus 3ला आणि प्लस 8ने p minus 3ला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आपल्याला भेटेल पी स्क्वेअर मायनस 3 इंटू पी 3p, 8 इंटू पी 8p अँड 8 इंटू मायनस 3 इज इक्वल टू मायनस 24. सो या क्वेश्चनमध्ये आता 3p आणि 8p या दोघांचेही पीचा जो व्हेरिएबल आहे सेम आहे, त्यामुळे इथं आपण प्लस मायनस करू शकतो. तर आपल्याला भेटेल 8pमधून 3p गेले तर आपल्याला भेटतील 5p, p स्क्वेअर प्लस 5p मायनस 24. देन फिफ्थ क्वेश्चन 13 प्लस एक्स अँड 13 मायनस एक्स. या क्वेश्चनमध्येही 13ने पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि प्लस एक्सने पण पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. देन वी गेट 13 इंटू 13 वी गेट 169 मायनस 13 इंटू एक्स 13x, x into 13 13x and x into x square. Then minus 13 and plus 13 is which is equal to 0. So both are cancelled and we get 169 minus x square. Then the sixth question is that 3x plus 4y and 3x plus 5y. 3x into 3x plus 5y and 4y into 3x plus 5y. आपण पहिल्यासारखंच केलेलं आहे. 3xने पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि 4yने पण पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. देन वी गेट 3x into 3x is the 9x square. 3x into 5y which is equal to 15xy. 4 into 3 is 4y into 3x which is equal to 12xy and plus 4y into 5y which is equal to 20y square. Then 15xy and 12xy both are same because their variable are same. So add it. 15 plus 12 is equal to 27. Then we get 9x square plus 27xy plus 20y square. Then the seventh question, 9x minus 5t multiply by 9x plus 3t. Then we get 9x ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि मायनस 5tने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर आपल्याला भेटेल 9x इंटू 9x plus 3t and minus 5t into 9x plus 3t. Then 9x into 9x which is equal to 81x square and 9x into 3t which is equal to 27xt minus 5t into 9x is equal to 45xt and 5t into 3t which is equal to 5 3 is 15. Then we get 15t square. Then 27xt minus 45 plus minus, so 45 minus 27 we get the minus 18xt. We get 81x square minus 18xt minus 15t square. Then the 8th question is the fraction. आता हा फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. यामध्येही पहिल्यासारखंच करायचं आहे.
पहिल्या ब्रॅकेटच्या यमने पुढच्या ब्रॅकेटच्या m-7/3ला मल्टिप्लाय करायचं. तर आपल्याला भेटेल m×m-7/3 प्लस 2/3 इंटू m×-7/3. m इज द m स्क्वेअर, m×7/3 इज द 7/3 m प्लस 2/3 m इंटू m विच इज इक्वल टू 2/3 m minus 2/3 into 7/3. Then we get m square minus 7/3. दोन्हींचेही डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून आपण वरच्यांची मायनस प्लस मायनस करू शकतो. त्यामुळे 7m मधून 2 गेले तर आपल्याला भेटतील 5m/3. आणि जेव्हा फ्रॅक्शन हा मल्टिप्लिकेशनमध्ये असतो तेव्हा आपण न्यूमिरेटरची मल्टिप्लिकेशन न्यूमिरेटरशी आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरशी करू शकतो. तर आपल्याला भेटेल 7 × 4 इज इक्वल टू 7 × 2 इज इक्वल टू 14 अँड 3 × 3 इज इक्वल टू 9. त्यानंतर खाली अजून 2 क्वेश्चन दिलेले आहेत. हे 2 क्वेश्चन तुम्ही मला सोडून दाखवा, माझ्या कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.